नमस्कार. आज मी इथे माशांचं जेवण बनवत आहे. त्यासाठी इथे मी ढोमी घेतलेले आहेत. ते सर्वात अगोदर साफ करून घेते. बाजूचे कल्ले कापून झालेले आहेत. आता खवळं काढून घेते. खवळं काढून धुवून घेतलेलं आहे. आता डोक्याकडचा भाग कापून घेते. पोटातली घाण काढून टाकते आणि एका ढोमीचे 2 तुकडे करून घेते. शेपटीकडचा भाग तळायला ठेवते आणि बाकी डोकं आणि छोटे छोटे कढीमध्ये घालते. कढीसाठी वाटप काढून घेते. लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता मी ग्राइंडरवर बारीक वाटून घेते. थोडं थोडं पाणी घालून वाटप बारीक होईपर्यंत वाटून घेते. वाटप वाटून झालेलं आहे. आता मी काढून घेते भांड्यात आणि गॅसवर गरम करायला ठेवते. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि 2-3 कोकमं घालते आणि वाटपाला उकळी काढून घेते. वाटपाला उकळी आलेली आहे. तर साफ करून धुवून ठेवलेले ढोमी मासे घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मासे शिजेपर्यंत उकळी काढून घेते. मासे शिजलेले आहेत. ढोम्याची कढी तयार आहे. इथे शेपटीकडचा भाग घेतलेला आहे तळ्यासाठी. त्याला कोकम, आगळ, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ लावून घेते आणि 10-15 मिनिटासाठी बाजूला ठेवते. थोड्या वेळाने तांदळाचं पीठ, रवा आणि थोडीशी लाल मिरची पावडर मिक्स करून घेतलेली आहे. ती ढोम्यांना लावून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. त्यात मासे तळायला ठेवते. आता दुसऱ्या बाजूने तळून घेते. मासे तळून झालेले आहेत. आता मी काढून घेते. इथे बोंबील घेतलेले आहेत. ते साफ करून घेते. बोंबील साफ करून झालेले आहेत. त्यातले 2 बोंबील घेतलेले आहेत. मधून चीर पाडून घेते. आणि त्यातला काटा काढून घेते. जितका जमेल तितका काढून घेते. काटा काढून झालेला आहे. आता छोटे तुकडे करून घेते आणि स्वच्छ धुवून घेते. बोंबील धुवून घेतलेले आहेत. तर ते उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते. आणि त्यात बेसन आणि तांदळाचं पीठ घालते आणि भजीसाठी पीठ तयार करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि जरा ओलसर पीठ करून घेते. पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यात बोंबीलची भजी फ्राय करायला ठेवते. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून छान कुरकुरीत होईपर्यंत बोंबीलची भजी फ्राय करून घेते. भजी तळून झालेली आहे. आता मी काढून घेते. इथे चिकनचा लिव्हर आणि पोट्टा घेतलेला आहे. तर कापून घेते. अशा प्रकारे कापून झालेले आहे. आता स्वच्छ धुवून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात तमालपत्र, 2 सुक्या मिरच्या घालते आणि परतून घेते. थोड्या वेळाने जिरं घालते. जिरं तडतडल्यावर 2 कांदे, आलं, लसूण आणि हिरवी मिरची चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले ते घालते. थोडंसं मीठ घालते आणि कांदा नरम होईपर्यंत परतून घेते.
कांदा नरम झालेला आहे, त्यात 2 टोमॅटो चॉप करून घेतलेले ते घालते आणि सगळं एकत्र मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेलं आहे. त्यात लाल मसाला, धणे पावडर, हळद आणि किचन किंग मसाला घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून मसाला शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेले आहे. त्यात धुवून ठेवलेले लिव्हर आणि पोट्टा घालते. परतून घेते 2 मिनटं आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. कोथिंबीर घालते आणि 4-5 वेळा झाकण काढून परतून घेतलेले आहे. आता त्यात मटण मसाला घालते आणि मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेले आहे. कसुरी मेथी घालते आणि कोथिंबीर घालते. लिव्हर आणि पोट्टा शिजलेलं आहे. पुन्हा एकदा झाकण लावून वाफ काढून घेते. लिव्हर आणि पोट्टा मसाला तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.